स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवताराता. ऐसे मना माझी येता, जड देह त्या कोणी तत्वता. गेले स्वस्थानी येते राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रात छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते गवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंतत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला जनासन मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुनाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्थवन. आधार स्वामी चरित्रास कोण ह्याचे कथन केलेसी. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन 2 अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला 3 अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्याशी खल. तेची वृत्त सकल 4थ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी. पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी. भक्ती झाली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत ज्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोणी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्वा. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धी साणिला. त्यांची रक्षा वेदाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून
सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपला कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला बाल. सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा फुली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परस्वत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणामस्तु. श्री स्वामी चरण समर्थ.